वाटतं की त्या क्लिपमध्ये कमीत कमी 10 मिनिटाची ती क्लिप आहे आणि त्याच्यामध्ये तोडमोड करून ती क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे। त्याचा खुलासा माननीय आमचे शहर प्रमुख देतीलच काय असेल ते। दापोली येथील शहर प्रमुख प्रसाद रेळेकर यांच्या एका कथित ऑडिओ क्लिपवरून निर्माण झालेल्या वादाला आता एक नवीन ट्विस्ट मिळाला आहे। या निमित्तानं शिवसेनेतील पक्षांतर्गत गटबाजीला जाहीरपणे तोंड फुटलं आहे। ई बस चालकांनी नुकतीच प्रसार माध्यमांसमोर येत या व्हायरल व्हिडिओ क्लिप बाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे। या ई बस चालकांनी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर देसाई यांच्यावर प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करण्याचा आरोप केला आहे। आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जाब विचारणाऱ्या प्रसाद रेळेकर यांची जाणीवपूर्वक राजकीय बदनामी केली जात असल्याचंही या लोकांचं म्हणणं आहे। अर्थात या विषयावरून शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे। या प्रकरणी स्थानिक आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम नेमकी काय भूमिका घेतात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पत्रकार बंधूंना इथे बोलवण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही सर्व ई चालक आहोत इथे दापोली आगारामध्ये। तर एकंदरीत बघता आमच्या या आगारामध्ये आम्हाला इतर पक्षांचा हस्तक्षेप जास्त दिसून येते। आमच्या ज्या दुट्या लागणे, कोणाला लावणे, कशा लावणे, आमचे पगार कसे द्यावे, त्याच्यानंतर ह्यांना कुठे दुटीला पाठवण्यात यावे। आणि आज आम्ही जे इथे सगळे कर्मचारी आहोत, आमच्या आज 3 दिवस दुट्या लागलेल्या नाहीत। ह्या फक्त दुटीला कारण एवढंच की किशोरभाई देसाई हे इथे राजकीय हस्तक्षेप करतात। त्यामुळे आम्ही शाखेमध्ये आज गेलो। शाखेत जात असताना आम्ही विषय शहर प्रमुखांना मांडले की अशाला असा विषय आहे की बाबा पक्षाची लोक ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करतात आहेत। तर त्या विषयावरनं जो काय कालच्या दिवसात जो गदारोळ झाला आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला इथे बोलवलेले आहे स्पष्टता सगळी मांडण्यासाठी। तर विषय असा आहे की आमच्या गाड्या आज इथे तुम्ही गाड्या पाहू शकता सर्व। या गाड्यांची एकही कंडिशन नाही, यांचे टायर कंडिशनला नाहीत, या गाड्यांचे वायपर वेळेत चालत नाहीत, त्यांचे हॉर्न वाजत नाहीत। अशा नादुरुस्त गाड्या आम्ही मार्गावर नेतो। मार्गावर नेत असताना जर काही अपघात झालं, काय झालं, तर त्याला फक्त जबाबदार हे ते आम्हाला ठरवतात। तिथे कंपनी आम्हाला उभी राहत नाही। त्याची माहिती आम्ही कंपनीला विचारतो की ह्याला जबाबदार कोण आहे, त्याची आम्हाला कंपनी माहिती देत नाही। तुम्ही गाड्या बाबा दुरुस्त करा वेळेमध्ये। गाड्या दुरुस्त आमच्या केल्या जात नाही, आम्हाला तशाच गाड्या मार्गावर पाठवल्या जातात। आमची पगार वेळेत मिळत नाहीत। कमीत कमी शासकीय ज्यानुसार 7 तारखेपर्यंत जो पगार आपला आला पाहिजे तो मिळत नाही, त्याला 10 तारीख करतात ही लोक। त्याच्यानंतर जे काय PF असतील, पगार स्लिप असतील, अगदी बोगसरित्याने आम्हाला जे अपॉइंटमेंट लेटर असतील आमचे ते बोगसरित्या अक्षरशः हे देऊन टाकतात की म्हणजे ज्याच्यावर ज्या कागदावर सही नाही असे पेपर हे आम्हाला देऊन टाकतात हातामध्ये। म्हणजे त्या कागदाला काय अर्थच नाही। तर अशा मागण्या मांडण्यासाठी आम्ही काल शिवसेना शाखेमध्ये गेले असताना त्या विषयावरनं ह्यांनी विषय राजकीय असा मोठा केलेला आहे आणि त्याच्या तुम्हाला स्पष्टीकरण आम्ही आता ह्या प्रकारे आम्ही देतो आहे। जी कंपनी आम्हाला आलेली आहे, कंपनीने आम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्याच्यामध्ये राजकीय आम्ही हस्तक्षेप कोणत्याही प्रकारचा आपल्या त्यात असू नये। ठीक आहे, आम्हाला मान्य आहे ते सगळ्या लोकांना की असू नये म्हणून, पण आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला कळतं की ही कंपनी किशोरभाई देसाई चालवत आहेत। प्रत्येक वेळेला नवीन गाडी आली की किशोरभाई देसाई श्रीफळ फोडत आहेत। प्रत्येक वेळेला जर काय प्रॉब्लेम आला तर किशोरभाई जिथे येत आहेत आणि जर आमच्या काय दुट्या लावायच्या तर किशोरभाई ठरवणार। आमच्या कामगारांना हे कायम धमकी देणार की तुम्ही घरी या, घरी आल्यावर आम्ही बघू, असं करू तसं करू, तुमच्या दुट्या लावायच्या आमच्या हातात आहेत आणि जर तुम्ही आमच्याकडे नाही वागले तुम्हाला कामावरनं काढून टाकू। ही कुठची भाषा आहे? योग्य नाही। तुमच्याशी असं बोललं गेलं का? हो, आमच्या कर्मचाऱ्यांशी असं बोललं गेलेलं आहे। आमचा कर्मचारी तुमच्याकडे बोलायला तयार आहे, कर्मचाऱ्यांशी बोललेलं असे या गोष्टी। माझं नाव सिद्धेश रमेश शिंदे, राहणार जालगाव पांगारवाडी। मी इथला स्थायिक आहे आणि एक 2-3 दिवसापूर्वी मला किशोरबाईंचा फोन आला होता की तू मला पर्सनली घरी भेटायला ये। मी त्या दिवशी काही गेलो नाही। त्यांनी दुसऱ्या दिवशी मला परत फोन केला की तू मला भेटायला ये। मी त्यांना सांगितलं की माझी ड्युटी लागली नाही, मी तिकडे डेपोत चाललो आहे। तर त्यांनी मला फोनवर असं सांगितलं की तुझी ड्युटी कशी लागेल, काय नाही लागणार हे मला माहिती आहे, हे सगळं मी सांभाळणार आहे, तू मला पर्सनली भेटायला ये, मग तुझी ड्युटी मी लावून देतो। ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा की कंपनी ड्युटी लावते की किशोरबाई ड्युटी लावत आहेत आमची? आणि वारंवार आम्हाला इथं त्रास दिला जातो, प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्रास दिला जातो, आम्हाला काही बोलून देत नाहीत। म्हणजे हे इथं जे सिनियर सुपरवायझर आहेत किंवा ॲलोकेशनवाले आहेत, त्या दिवशी मी ॲलोकेशनवाल्याला फोन लावला की ते तू माझी ड्युटी का नाही लावलीस? तो बोलतो मला वरनं ऑर्डर आले। कुठनं ऑर्डर आले ते पण ते सांगायला तयार नाहीत। आम्ही कसं इथे काम, आम्ही लोकल असून आम्ही काम कसं करायचं इथे?
आम्ही शहर प्रमुखांची ती गोष्ट कानावर टाकली की विषय असायला असा आहे की इथं राजकीय हस्तक्षेप होतो आणि आमच्या इथं मागण्याला कोण दाद देत नाही आहे आणि जर दाद मागायला गेलो तर सांगतात की सरळ तुम्ही घरी जा. ह्या भाषेत त्याने आम्हाला उत्तर दिलं. आम्ही शाखेत गेलो. शाखेत म्हटलं आम्ही या गोष्टीवर विचार करू. सांगितलं की बाबा कंपनीला बोलवून आम्ही घेऊ. इथे तर कंपनीचे अधिकारी श्री सूरज मोरे साहेब यांना शहर प्रमुख आमचे जे रेळेकर साहेब आहेत ते दुपारी इथे ते आमच्या मागणीवरून इथे भेटायला आले असताना दापोली आगाराचे मोर्या कंपनीचे जे DM आहेत भालेराव म्हणून त्यांनी त्यांना शब्द दिला की तू साहेब तुमचा आज वाढदिवस आहे, तुम्हाला आम्ही शाखेत भेटायला येतो आज सर्वजणं आणि त्या निमित्ताने आपण सगळ्या गोष्टी चर्चा करू. असं असताना आम्ही सगळे तिथे चर्चेला गेलेले असताना श्रीयुत सूरज मोरे सर इतर माझ्याबरोबर कर्मचारी आणि आम्ही सर्व जात असताना तिथे भालेराव हे तिथे उपस्थित राहिले नाही आणि त्यांनी रात्री 9:30 ते 10 वाजता इथनं पळ काढला दापोलीतनं आणि त्याच्यानंतर तो विषय वाढला. मग रेळेकर सरांनी प्रतिक्रिया त्यांच्या काय असतील ते त्यांनी दिलेल्या होत्या. पण त्याच्यात पण मला असं वाटतं की त्या क्लिपमध्ये कमीत कमी 10 मिनिटाची ती क्लिप आहे आणि त्याच्यामध्ये तोडमोड करून ती क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे. त्याचा खुलासा माननीय आमचे शहर प्रमुख देतीलच काय असेल ते. या प्रकरणी किशोर देसाई आणि प्रसाद रेळेकर यांची प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवण्याचा प्रयत्न करू.